आजच्या या सोहळ्यामध्ये ज्यांनी खरं योगदान दिलेलं आहे ते 56 लोक आहेत आणि या 56 लोकांमुळे समाजामध्ये एक क्रांती निर्माण झाली। मुंबईमध्ये 5800 प्रोजेक्ट्स बिल्डरांमुळे ठप्प झालेले आहेत। बिल्डर वाटेल ती आश्वासनं देतात आणि एकदा आपण घरून बाहेर पडलं की मग भाडी बंद, सगळं काय बंद। बिल्डर फ्लॅट विकून त्याचे पैसे घेऊन पळून जातात। केवळ मुलुंडमध्ये 145 प्रोजेक्ट पूर्वेला आणि पश्चिमेला ठप्प झाले आणि गव्हर्नमेंटकडे गेल्यावर गव्हर्नमेंट म्हणालं की आम्ही काय करणार। गृहनिर्माण संस्था ही खासगी संस्था आहे, बिल्डर ही खासगी कंपनी आहे। 2 खासगी कंपन्यांमध्ये झालेल्या करार त्यापैकी एकाने मोडला तर सरकार काय करू शकतं? तुम्ही कोर्टात जा आणि कोर्टातून निर्णय घ्या, म्हणजे झाले 20-25 वर्ष। आणि मग मुंबईमध्ये अशी परिस्थिती आली की विधानसभेमध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांना सांगावं लागलं की 1,25,970 कुटुंब रस्त्यावर आले। प्रत्येक कुटुंबामध्ये 5 जण म्हटली तरी 8-9 लाख लोक मुंबईतली रस्त्यावर आली, चांगल्या घरामध्ये राहणारी माणसं। उदाहरण म्हणून सांगतो की माहीमला देशपांडे काका होते, 650 स्क्वेअर फीटच्या घरामध्ये राहत होते। स्टेट बँकेत नोकरी होती, सगळं काही व्यवस्थित होतं। बिल्डिंगच्या सर्व लोकांनी मिळून एका बिल्डरला देण्याचं ठरवलं। देशपांडे काका म्हणाले जो सबका होगा वो मेरा भी होगा। त्यांनी सह्या केल्या। 70,000 रुपये माहीमला भाडं मिळालं। देशपांडे काका म्हणाले की काही प्रॉब्लेम नाही। त्यांनी दुसरा फ्लॅट पाहिला, तिथे भाड्यानं गेले आणि 1 वर्षानंतर बिल्डरनी भाडी बंद केली। देशपांडे काकांच्या पगारात 70,000 रुपयाच्या घरात राहण्याची ऐपत नव्हती। बँकेत काम करत होते हो ऑफिसर म्हणून आणि नंतर मॅनेजर झाले, पण त्या पगारात घर चालवायचं का 70,000चं भाडं भरायचं त्यांना कळेना। शेवटी 70,000चं भाडं सोडून 30-35 हजाराच्या घरामध्ये राहिले। काही दिवसानं देशपांडे काका रिटायर झाले। पेन्शन मध्ये 35,000ही देण्यासारखं नाही। नातेवाईकांच्या घरी किती दिवस राहणार? आजही 14 वर्ष झाली देशपांडे काकांना अजून घर मिळालेलं नाही आणि दुर्दैवानं सांगावंसं वाटतंय की माहीमच्या कोळीवाड्यामध्ये एका कोळ्याच्या झोपड्यामध्ये पहिल्या मजल्यावर एका रूम मध्ये देशपांडे काका राहतात। ही परिस्थिती आपल्यावर येऊ नये म्हणून स्वयंविकास करावा, बिल्डर नको। आपल्या जागेवर दुसऱ्या माणसाला पॉवर ऑफ अटर्नी, जागेचे मालक तुम्ही। पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे काय? जागेला काही करण्याचा, विकण्याचा, काही करण्याचा पूर्ण अधिकार बिल्डरला आणि इरिवोकेबल पॉवर ऑफ अटर्नी। इरिवोकेबलचा अर्थ लक्षात घ्या। अग्नीला साक्ष मानून 7 फेरे घेतले की लग्न होतं, त्याला सुद्धा डायव्होर्सची तरतूद आहे। पण बिल्डरला इरिवोकेबल पॉवर ऑफ अटर्नी दिली की मग तो जिवंत असेपर्यंत किंवा तुम्ही जिवंत असेपर्यंत तूच माझ्या कुंकवाचा धनी, त्यातून बाहेर येण्याचा मार्गच ठेवला नाही। अशातून मुंबई पूर्ण उद्ध्वस्त होते की काय अशी परिस्थिती झाली। तेव्हा कुठेतरी स्वयं विकासाचा मार्ग
आम्ही काही लोकांनी बसून तयार केला. आता मार्ग तयार केला. प्राध्यापक आहे, कॉलेजमध्ये शिकवतो, आर्किटेक्चरचं कळतं, बिल्डिंगीचे आकडेमोड करता येतात. पण एवढ्यानं क्रांती होत नाही. विचार कितीही चांगले असतील, मजबूत असतील, पण विचाराने क्रांती होत नाही. किती जणांना माहिती आहे, शीख समाज आहे त्यांचा धर्मग्रंथ कोणता? ते मंदिरात काय ठेवतात? त्यांचा गुरुग्रंथ साहेब ठेवतात आणि त्याच्या समोर ते नतमस्तक होतात, साक्षात लोटांगण घालतात. तो धर्मग्रंथ कोणाचा आहे? गुरुग्रंथ साहेबांचा. गुरुग्रंथ साहेब मध्ये काय आहे हे कुणी जर वाचलं तर त्यातून गुरु नानक जे त्यांचे गुरु आहेत त्यांची गुरुबाणी आहे. पण 60% गुरुग्रंथ साहेब मध्ये कोणाचे कविता आहेत? तर महाराष्ट्रात जन्मलेला एक संत नामदेव म्हणून होते, तर नामदेवांचे सर्व गोष्टी गुरुग्रंथ साहेबांमध्ये आहेत. इथे त्यांनी लिहिलं, त्यांचे विचार मांडले, पण त्यांचा छळ केला. जसं तुकाराम महाराजांचा केला, एकनाथ महाराजांचा केला, ज्ञानदेवांचा, संत ज्ञानदेवांचा छळ झाला. समाजात एका प्रवाहाच्या विरुद्ध जाणाऱ्या माणसाच्या विरुद्ध पूर्ण समाज उभा राहतो आणि त्याला नेस्त नाबूद करण्याचा प्रयत्न करतो. तसं नामदेवांच्या बाबतीत झालं. त्यामुळे ते पंजाबला गेले, तिथे गुरु नानकांना भेटले आणि स्वतःच्या सर्व विचार मांडले, त्यांनी ते घेतले आणि आज जग गुरुग्रंथ साहेब मधून नामदेवांना महाराष्ट्रात जन्माला आलेल्या एका संताचं जगभर नाव झालं. त्यामुळे जो वेगळा विचार मांडतो त्याला विरोध होतो. त्याच्या हयातीत त्याचे विचार, त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे विचार मी जरी मांडले असले आणि स्वयंविकासाचा जनक किंवा पालक म्हणून जग मला जरी ओळखत असलं तरी मिलिंद महाडिक, गायकवाड, बाळकृष्ण दुमणे यांच्याशिवाय मी कोणीच नाही होऊ शकलो असतो. कारण बिल्डर सर्व आपल्याला लुटून घेऊन जातो हे मी लोकांना सांगू शकतो, पण त्याला पर्याय म्हणजे तुम्ही स्वतः करा हे सांगणं वेगळं आहे, पण ते करणं किती कठीण आहे हे मिलिंद महाडिकांनी सांगितलं. त्यामुळे श्रेय जर या इमारतीचं कोणालाही असेल तर ते सर्व 56 लोक आणि त्यांना एकत्रितपणे आणणारे जे लोक आहेत ती तुमची कमिटी, मग ते महाडिक असतील, दुमणे असतील, गायकवाड असतील, यांनी जे केलं ती खरी क्रांती आहे. ती संत ज्ञानदेवांच्या क्रांतीपेक्षा कमी आहे असं मानायचं कारण नाही. पूर्ण महाराष्ट्रात जे तुम्ही घडवलं ते कोणीच घडवलं नाही. एक पैसा कर्ज न घेताना इमारत बांधून दाखवली हे केवळ पूर्वरंग करू शकतो. कर्ज न घेताना जिनप्रेम नावाची दुसरी संस्था आहे, त्यांनी कर्ज न घेता केलेलं आहे. पण त्यांनी एका कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिलं, तुम्ही तेही केलं नाही. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मटेरियल आम्ही विकत घेणार आणि लेबर कॉन्ट्रॅक्टर कडून सुपरवाइज करून घेणार हे पूर्ण महाराष्ट्रात केवळ पूर्वरंगणी करून दाखवलं. चित्रा सोसायटीचे चेअरमन आहे तिथे कृष्णकांत कदम. 8 महिन्यापूर्वी त्यांच्या ठिकाणी लोक त्या बिल्डिंगीत पूर्ण झाली आणि ते राहतायत त्यांच्या घरामध्ये. त्यांनी अजून कार्यक्रम केला नाही. घर मिळालं, घरात गेले राहायला. 400 फुटाची घरं होती, 390 का 400, आता किती 1150 आहे.
1150 फुटाचे 2-2 फ्लॅट प्रत्येकांना मिळाले. आज ते राहायला गेले, पण त्यांनी अजूनही कार्यक्रम केला नाही. का नाही केला सांगा? त्यांनी कर्ज घेतलं होतं बँकेकडून. ते म्हणाले जोपर्यंत बँकेचं कर्ज आम्ही पूर्ण फेडत नाही तोपर्यंत नाही करायचा कार्यक्रम. आम्ही घरात आलो, पण आम्ही कर्जमुक्त ज्या दिवशी होऊ त्या दिवशी कार्यक्रम होईल. आत्ताच ते सांगत होते की सर्व उरलेले फ्लॅट विकले गेले, आता एकच फ्लॅट विकायचा बाकी आहे. ते गेला रे गेला की बँकेचं कर्ज आम्ही फेडून टाकतो. 5 वर्ष 8 वर्ष EMI इन्स्टॉलमेंट करायला ते तयार नाहीत. आम्ही फेडून टाकतो आणि मग पूर्ण महाराष्ट्रात कमीत कमी वेळात कर्ज फेडलेली संस्था म्हणून तुमचा कार्यक्रम घेतो. हे कृष्णकांत कदम. पण तुम्ही तेही केलं नाही. तुम्हाला कर्ज त्यावेळेला सँक्शन झालं पण मिळाले नाही. काही लोकांनी म्हटलं की सँक्शन करण्यासाठी स्क्रुटिनी पे भरावी लागली, ते काय आमचे पैसे गेले की काय? पण मिलिंद महाडिक म्हणा, गायकवाड म्हणा, तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शांत डोक्याने सगळ्यांना समजावलं आणि एकही पैसा कर्ज न घेताना शेवटी कर्ज लॅप्स होईल म्हणून 2-4 करोड काहीतरी घेण्याचं त्यांनी ठरवलं. त्याची आवश्यकता नसताना आता एक फ्लॅट विकला की तेही लगेच काढून देऊ. पण हे असं कुठेही झालेलं नाही. आणि महत्वाचं म्हणजे इतर सर्व 20 सोसायट्यांचा स्वयंपुनर्विकास झालाय, पण एकाही सोसायटीमध्ये कोणत्याही दलालाशिवाय, कोणालाही दलाली न देताना पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेऊन सर्व फ्लॅट विकलेचं उदाहरण महाराष्ट्रात नाही, देशात कुठे नाही. ते पहिलं पूर्वरंगमध्ये झालेलं आहे. अहो, प्रत्येक वेळेला स्लायडिंग डोर्स कोणते आणायचे? 4 आणायचे, 4 वेगवेगळ्या लोकांचे. मग ते कुठे लागले आहेत तिथे जायचं. नवीन लागले ते नाही, ते 5 वर्षानंतर ते हलवायला त्रास होतो की नाही म्हणून बघायचं. मग त्यांच्याकडे जाऊन रेट नेगोशिएट करायचा. याला सांगायचं तो कमी मध्ये देतो, त्याला सांगायचं तो कमी मध्ये देतो. सगळ्यात कमी मध्ये क्वालिटी सॅक्रिफाईस न करता मिळवायची. सिमेंट वेळेवर मिळवायचं करोनाच्या काळात, स्टील वेळेवर मिळवायचं करोनाच्या काळात. हे कोणत्याच सोसायटीनं जे केलं नाही, महाराष्ट्रात नाही, या देशात कोणत्या सोसायटीनं केलं नाही, ते केवळ पूर्वरंगनी केलं. त्यामुळे पूर्वरंग या प्रोजेक्टची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. पूर्वरंग ही केवळ पूर्वरंग आहे आणि पूर्वरंगाची तुलना केवळ पूर्वरंगाशी होऊ शकते, आणखी कुठूनही होऊ शकत नाही. आणि तुमच्या या पूर्वरंगाच्या सक्सेस बघून अगदी थेट मलबार हिल मुंबईमधून तालमकीवाडी नावाची एक कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, तिथले पदाधिकारी आज आलेले आहेत की आम्हाला बघायचंय. सर्व ठिकाणी असं कुतूहल झालं की एका ठिकाणी गणपतीत कुठे जाणार तर लालबागचा राजा बघायचा, तर बिल्डिंग कोणती बघायची तर पूर्वरंग बघायची. हे बघण्यासाठी पूर्ण मुंबईमध्ये लोक येतात आणि आजही आलेले आहेत. तर ही जी किमया आहे ही मी कधीच करू शकलो नसतो. याचं सर्व श्रेय आपल्या पदाधिकाऱ्यांचं आहे आणि 56 लोक जे एकत्र राहिले आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून की होणार आपलं काहीतरी चांगलंच होणार हा विचार करून तुम्ही राहिलात, म्हणून आज हे यश आपल्याला मिळालेलं आहे. हे यश जे तुमचं आहे त्याचं श्रेय केवळ तुमचं आहे आणि ही क्रांती तुम्ही घडवलेली आहे हे लक्षात घ्या. ज्योतिबा फुलेंनी आणि सावित्रीबाईंनी पहिली शाळा मुलींकरता काढली तेव्हा लोकांनी अक्षरशः तिथे कोण जाणार नाही म्हणून सांगितलं.
पण आज 100 वर्षानंतर लोक त्यांचं नाव देवासारखे मानतात. चवदार तळ्यामध्ये आंबेडकरांनी पाणी चाखायला गेलं तेव्हा लोक म्हणाले हे काय, पण आज ते चवदार तळे तीर्थस्थान झालं. त्यामुळे प्रवाहाविरुद्ध लढून काहीतरी वेगळं करून लोकांना आणि समाजाला त्याचा फायदा मिळवून देण्याकरता जे लढतात त्यांना अडथळे खूप येतात, पण ते इतिहास रचतात, तेच क्रांती रचतात. आज ही क्रांती आपण केलेली आहे, त्यामुळे आपल्या क्रांतीला मी मनपूर्वक सलाम करतो. आणि अशी क्रांती ही पूर्ण मुंबईत झाली तर सर्व लोकांचे स्वप्न अशा पद्धतीनं पूर्ण होईल. त्यामुळे पूर्वरंग ही जसं नामदेवाची गाथा ही पंजाब मधून पूर्ण जगामध्ये 170 देशामध्ये गुरुद्वारा आहे ज्याची पूजा होते, तसं ज्या ज्या वेळेला स्वयंविकासाचं बोललं जाईल त्या त्या वेळेला पूर्वरंगच्या क्रांतीची पूजा होईल. तर या पूजेचा एक छोटासा पाईक आणि पुजारी म्हणून आपल्या सगळ्यांच्या आनंदात मी आज सहभागी आपण मला होऊ दिलं, याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.